वेल, मला तरी तुझा हा निर्णय फारसा पटलेला नाहीये. चांगला इनामदार इंडस्ट्रीजचा जनरल मॅनेजर झाला असतास, आपला बिझनेस चांगला एक्सपांड केला असतास. आणि पृथ्वी, सॉरी, काय म्हणाला? नाही, मी म्हटलं की मला तरी तुझा हा निर्णय फारसा पटलेला नाहीये. भैया साहेब, मी माझे डिसिजन्स युजली सगळ्यांचाच विचार करून घेतो. ते मलाही पटतात आणि इतरांनाही. यात इतरांचा काय विचार केलायस? या पदासाठी माझ्यापेक्षा जास्त योग्य उमेदवार तुम्ही आहात. मी असं म्हटलं तर मी अँड वाय नॉट? या बिझनेसबद्दल माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. इतकी वर्ष आबांबरोबर राहून तुम्ही सगळेच व्यवहार अगदी जवळून पाहिलेत. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा माझ्यापेक्षा जास्त. देन वाय नॉट? आणि भैया साहेब, खरं सांगू, मला आबांची मदतच नको आहे. मला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवायचं. म्हणजे तुम्ही विचार करा, आहे तो बिझनेस तुम्ही सुद्धा एक्सपॅन्ड करू शकता. मग मी तेच करण्याऐवजी स्वतःचे इंडिपेंडेंट नवीन कंपनीज उभे करतो. करेक्ट विचार करतोस तू. पण या सगळ्याचा तुला त्रास होऊ शकतो याची कल्पना आहे तुला? त्रास का? वेल, तुम्ही आहात की, तुम्ही इतके एक्सपिरियन्स्ड आहात. तुम्ही मला गाईड करा. नाही, तू म्हणतोस ते खरं आहे. हे सगळं एकदा आबासाहेबांच्या कानावर जाऊन घाल आणि यू गो अहेड. मी आहे ना तुझ्या पाठीशी उभा, कृष्ण बनून. आय अप्रिशिएट भैया साहेब, आय रिअली डू. पण तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू? कम ऑन, शूट. भैया साहेब, मला माझ्या मागे उभी असणारी लोक आवडत नाही. ते आशीर्वाद कधी देतील आणि धक्का कधी देतील ह्याचा अंदाज येत नाही. आय एम जस्ट जोकिंग. येस, आय नो. ऑल द बेस्ट. हे बघा, तुम्ही सगळे शांत राहा. मान्य आहे, आपल्या हक्कांच्यासाठी आपल्याला लढलं पाहिजे, पण त्याच्यासाठी वेगळा मार्ग आहे. तू बरं, आपण नंतर भेटू. या तुम्ही. तू इथं काय करते? म्हणजे बस 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 गार्गी, तू इथं कशी काय? आले शोधत शोधत. पण का? का? ते स्वतःच्या मनाला किंवा हे जे चेहऱ्याला मुका मार लागलाय ना त्याला विचार. गार्गी, ते नजारा असंच म्हणजे? कॉलेजमध्ये झालेलं भांडण माझ्या कानावर आलंय. तुझ्या भावाला भेट. का? त्याला कशासाठी भेटू? अगं, मला थोडासा मुका मार लागलाय, पण त्याला खूप मार लागलाय. काय? ऑनलाईन प्रक्रियेच्या वेळेला विक्रमच्या लोकांनी मुद्दाम हस्तक्षेप केला. आम्ही तिथे होतो, मग आम्ही विरोध केला. त्यांनी माझ्यावरती हात उचलला. मग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला खूप मारलं. अर्थात मी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. गार्गी, तू लवकरात लवकर घरी जा. तुझी जास्त गरज तिथे आहे.
त्याची काळजी घेणारे अनेक जण तिकडे आहेत. आणि नसतील ना तरी भाड्याने बोलवता येईल. तू इथे एकटायस म्हणून मी गार्गी, तू माझी काळजी करू नकोस. माझ्या बरोबर माझे कार्यकर्ते आहेत. उगाच कटवू नकोस. निघते मी. तसं नाही गार्गी. तसंच आहे, तसंच आहे हे सगळं. तुझ्या तब्येतीची विचारपूस करायला आले ते राहिलं बाजूलाच. एनिवेज निघते. काही बोलावं असं वाटलं तो फोन करा. हं? पृथ्वी, शिरा, तू आल्यापासून तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ करून झाले. शिरा तेवढा राहिला होता. वाव, मस्त आहे आई. पृथ्वी, एक सांगू, मला वाटतं तू आबासाहेबांच्या प्रस्तावाचा पुन्हा एकदा विचार करावास. आई, मी तुला सांगितलं, मग तरी तू परत. अरे, मला तुझं सगळं पटतंय ना. पटत नाही म्हटलं का मी? पण तुझ्या बिझनेससाठी का होईना आबासाहेबांची मदत घ्यायला काय हरकत आहे? घरात एवढा मोठा माणूस असताना तू बाहेर 4 लोकांकडे मदत मागणार? मला मदतीची नाही आहे, मार्गदर्शनाची गरज. आणि मला गरज पडली तर मी येईन ना, मी स्वतःहून येईन. पण आधीपासूनच मला चालायला पांगुळ काळा कशाला? अरे, आजकालच्या जगात हे सगळं फार सोपं राहिलेलं नाही. तुला खूप अडचणी येतील, खूप त्रास होईल तुला. त्रास? आई, तुला आठवतंय मी जेव्हा चालायचा प्रयत्न केला होता ना तेव्हा पडलो. सायकल चालवायचा प्रयत्न केला ना तेव्हा सुद्धा पडलो. आई, उभं राहायचं म्हणाला ना कुठेही तर स्ट्रगल हा येतोच ना. आणि जी लोक स्ट्रगल करतात ना तीच लोक मोठी होतात. आई, तू आणि आबासाहेब, तुम्ही फक्त माझ्या डोक्यावरती हात ठेवा आणि मला आशीर्वाद द्या. तुम्ही मला फक्त लढ म्हणा, मी जग जिंकून दाखव. मग आता लढाईवरच निघालायस तर माझ्या हातचा एक गोड घास. आधी तू आई, आधी तू, अरे. आधी तू. आता मला. काय झालाय शिरा? माइंड ब्लोईंग. बाय, खूप उशीर झाला. रस्त्यात बाय बाय. अरे. Sorry. आई, कामाचा पहिला दिवस आहे आज. पृथ्वी, मंजिरी, ए मंजिरी, बोला, काय नवीन? ते पुस्तक बंद कर. त्यापेक्षा शेरो शायरी वाच, गाणी गा. का? आपल्या घरी काय मैफल बोलवलीस का? हो, मैफलच रंगवायचे लग्नाची. वाव, कोणाचं लग्न? तुझं. माझं? काय सांगतेस? माझ्या लग्नाला मला बोलवशील ना? करा, सगळ्यांनी माझी थट्टा करा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच कर. करावे तसे भरावे. काय? अगं, म्हणींचं पुस्तक वाचते. हो, उखाणे वाच त्यापेक्षा. बरं बाई, वाचते. अगं, पण कोणाच्या नावाचे? पृथ्वीराज. काय? हो, पृथ्वीबद्दलच बोलतेय मी. अगं, पण पृथ्वी आबासाहेबांचा मुलगा आहे आणि माझा खूप जवळचा मित्र. त्यापेक्षाही हे महत्वाचं आहे की तू त्याच्या मामाची मुलगी आहेस. त्यामुळे सोयरीक जुळून येईलच. पण त्यासाठी हातपाय हलवायला नकोत का? हे असं नुसतं बसून काय होणार आहे? मी सांगितलंय ना तुला, पृथ्वीकडे जा, त्याला काय हवं नको ते बघ, त्याला काय आवडतं ते विचार. अशी परिस्थिती निर्माण कर की पृथ्वीचं तुझ्याशिवाय पानही हलता कामा नये. आणि मग शुभमंगल, सावधान. मम्मा, बाप रे, लाजली की काय माझी पोर? पण खरं सांग, तुला पृथ्वी आवडतो ना?
अगं आई पण आ, आता पण बिन काही नाही, आता डायरेक्ट लग्नाचा पण. साहेब, काय चाललंय डोक्यात? हा हं? असे एकटक कुठेतरी बघत असलात म्हणजे नक्की समजावं काहीतरी चाललंय डोक्यात. हे वाक्य आम्ही बोललो तर चालेल का? म्हणजे म्हणजे असं की डोक्यात काहीतरी असल्याशिवाय आणि ते आमच्यापर्यंत पोचवण्याची गरज भासल्याशिवाय तुम्ही आमच्याकरता असा वाफाळलेला चहा घेऊन आमच्या समोर येणं शक्यच नाही. असं काही नाही हं? गंमत केली. गुड मॉर्निंग सर. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. वर्तमानपत्र. हो, थँक्स. बरं, तुम्ही आता यापुढे एक लक्षात ठेवा. सर. तुमचे वहिनी साहेब ज्या ज्या वेळेला चहा घेऊन येतील आमच्यासाठी त्या त्या वेळेला वर्तमानपत्रे नंतर आणत चला. बरं. हे काय आता नवीन? आम्ही वर्तमानपत्र चहाच्या वेळी वाचतो ते काहीतरी खुसखुशीत मिळावं म्हणून. पण वर्तमानपत्रापेक्षा सुद्धा अधिक खुसखुशीत जर काही मिळणार असेल, ते समोर असेल, तर मग वर्तमानपत्र कशासाठी म्हणून. चला. हे जे आहे ना, हे आत्ता केलं ते, हे वर्तमानपत्र आम्हाला देणार आहे का? वर्तमानपत्र कधी लाजत नाही, ते लाज काढतं. पुरे हो. बर, बोला, काय म्हणता तुम्ही? मी पृथ्वीशी परत बोलले. मग काय म्हणतो पृथ्वी? त्याचं सगळं पेपरवर्क तयार आहे. 2-3 बँकांनाही अप्रोच झालाय तो. त्याला सांगा जरा, हे असलं काही करण्याची गरज नाही. म्हणजे पेपरवर्क करतोय ते चांगलं आहे, परंतु बँकांना अप्रोच होत राहणं, बँकांचे उंबरठे झिजवणं वगैरे काही गरज नाही. त्याला जे काही करायचं असेल त्याकरता त्याला मी कर्ज काढून द्यायला तयार आहे. सांगा तुम्ही. हो, मी सांगितलं त्याला, मग पण त्याला त्याची तयारी नाही. म्हणजे तो असं म्हणतो की त्याला कुणाचीही मदत नकोय. आमच्याकडून मदत मिळावी म्हणून इथे रांगा लागतात आणि त्याला आयतं मिळतंय तर त्याला नको. तेच तर नकोय ना त्याला. आणि वडिलांचं ऐकलं तर तो इनामदार कुठला? एक म्हण आहे, पिकतं तिथं विकत नाही. इथे आम्ही ओंजळ अशी उघडी करून बसलेलो आहोत आणि याला ते नको आहे. मूर्खपणा आहे. मुख्य म्हणजे ते कर्ज वगैरे पास होईल सुद्धा, पण तो प्लॅन टाकण्यासाठी त्याच्या परवानग्या लागतात. त्याकरता 1760 वेळेला मंत्रालयामध्ये उंबरठे झिजवावे लागते. त्याचं काय करणार आहे तो? ते सगळं करून देतो म्हणून आम्ही. म्हातारा होईल परवानग्या मिळेपर्यंत. मला असं वाटतं की जरा आपण समजावा चिरंजीवाला. मी काय म्हणते, त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे? बर, देऊया संधी. चिरंजीव मातृभाषा बोलतात, आता माता सुद्धा पुत्रभाषा बोलायला लागलेल्या आहेत. तेव्हा बापानी आपली भाषा थांबवलेली बरी. अहो, असं नाही. जरा शांत चित्ताने विचार करा. आपणच जर आपल्या मुलाला साथ नाही दिली तर कोण देणार? हा? आणि तुम्हीच तर नेहमी म्हणता ना, गगन भरारी हे वेड रक्तातच असावं लागतं, आकाशाची ओढ ही काही दत्तक घेता येत नाहीत. तुमचीच वाक्य आहेत नाही. मग त्याला त्याच्या पंखांनी घेऊ दे की भरारी. आणि महत्वाचं म्हणजे आकाशात भरारी घ्यायला एका गरुडाला दुसरा गरुड शिकवतो, असं मी तरी कधी ऐकलेलं नाही.
वा. काय पल्लेदार वाक्य बोलताय. तुम्ही जर अभिनेत्री वगैरे झाला असतात ना तर अखिल महाराष्ट्राला वेडं करून टाकलं असतं. बरं ठीक आहे ठीक आहे, करू दे त्याला, काय करायचं ते करू दे. बघूया तरी त्याच्या पंखातल्या बळावरती तो क्षितिजावर जातो की नाही बघूया ना. सोडा. काय भयंकर माणसं आहे तुमची. इतक्या निर्दयपणे माझ्याशी वागले तुम्हाला सांगतो. माझं एखादा हात मोडलं असतं म्हणजे मग. हर्षवर्धन साहेब, अशा गोष्टी करायला मलाही आवडत नाही, पण तुम्ही भाग पाडलं मला ते करायला. मी काय तुमचं घोडं मारलंय? घोडं नाही, विश्वास मारलात. तो मी नाही, तो पानिपतात गेला केव्हाच. बस, मला असल्या वायफळ गप्पा आवडत नाही. हर्षवर्धन साहेब, आपल्यामध्ये एक डील झालं होतं, त्यासाठी मी तुम्हाला पैसे दिले होते, आठवत आहे? कोणतं डील? हर्षवर्धन साहेब, नाही, हे बघा, म्हणजे कुठलं कसले पैसे मला नक्की काय सांगाल की नाही. कारण काय आहे, डील करणं हा माझा धंदा नाही आहे, हा माझा व्यवसाय आहे. धंदा म्हणा धंदा, व्यवसाय हा शब्द तुम्हाला सूट होत नाही, काय साहेब? कारण त्यात इमानदारी असते. असो, बाकी सोडा, मुद्द्याचं बोला. अच्छा, त्याच्याबद्दल म्हणताय व्हय. मला उगीच टेन्शन आलं. डोंट वरी, तुमचं काम होणार. आबाने मला तसं सांगितलेलं आहे. ही फाईल बघा. ठीक आहे. या भूखंडासाठी मी तुम्हाला पैसे दिलेत ना, ती जागा विकली गेली आहे. ही त्याचे पेपर्स. असले 56 पेपर छापून देतो मी तुम्हाला. म्हणजे तुमचं म्हणणं हे पेपर्स खोटे आहेत? तुम्ही एक काम करा, या सगळ्या कागदांची ना छोट्या छोट्या होड्या करून पाण्यात सोडा किंवा त्याची सुरनळी करून बुडबुडे काढा. कसं आहे, मी आत्ता आबाला सीएमकडे परत एकदा विषय काढायला सांगतो. आबा माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. मी तुम्हाला सांगतो, इनफॅक्ट कालच सीएमकडे हा विषय झाला तुमचा. तेव्हा सीएम म्हणले की काहीतरी टेक्निकल डिफेक्ट काढून त्याच्यावरचं लीज उठणार आहे आणि ती जमीन तुमच्या मालकीची होणार. अजून विश्वास नाही बसत? वेट, आबाला फोन लावतो ना मी. जस्ट अ मोमेंट सर. नमस्कार, आबासाहेब इनामदारांचा बंगला. हा सोनवणे, जरा आबाल दे. हे बघा हर्षवर्धन साहेब, साहेब खूप महत्वाच्या मीटिंगमध्ये आहेत. अच्छा, शेजारीच बसलोय. हां, अरे आबा, मी त्या सोहम साहेबांकडे बसलोय, पण सोहम साहेबांचा विश्वासच बसत नाही. माझा एका साहेब एका अतिशय महत्वाच्या नाही, आपण सीएम साहेबांची त्या जमिनीबद्दल बोललो होतो ना, तेव्हा ते मी सांगितलं त्यांना, पण त्यांचा विश्वासच बसत नाहीये. काय ते? अच्छा, होय, बरं, नाही विश्वास नाही तर मग राहू दे म्हणतो. ठीक आहे. हां, नाही, मी पैसे परत करतो त्यांचे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की साहेब अतिशय. हां, वहिनीला नमस्कार. चला, मी निघतो. उद्या येऊन तुमचे पैसे देतो. अरे, તમે તો ખોટું માની ગયા. काय करोडोचा प्रश्न आहे ना, भीती वाटणारच. बरोबर. आणि मला पैसे नको आहेत, मला काम हवंय. आबासाहेबांना माझी माफी सांगा. नाही, तुमचं काम होईल, पण मला पैसे हवेत ना. कसले? काय ना सोहम साहेब, आपला देश कुपोषित, उपाशी आणि भुकेल्या मंत्र्यांचा देश आहे. इथं प्रत्येकाला पैशाची तहान आहे म्हणून तर भारत देश महान आहे. फार नाही, एखादा खोगा लागेल. मुनीमजी, कॉन्फरन्स रूम आओ. आलोच. आबा, तू ग्रेट आहेस.